मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, जो कदाचित तुम्ही स्वतःला कधी ना कधी विचारला असेल. जर एक दिवस अचानक आपण या जगातून निघून गेलो तर पुढे काय होईल? सगळं संपेल का? की काहीतरी पुढं सुरू होईल? खरं सांगतो, हा प्रश्न मला खूप वर्षापासून पडत होता आणि कदाचित अजूनही पडतो. कारण मृत्यू हा शब्द ऐकला की मनात भीती येते, अंधार वाटतो आणि एक रिकामेपणा जाणवतो. पण हळूहळू जीवन समजत गेलं तसं मला एक गोष्ट जाणवली, कदाचित मृत्यू हा शेवट नसतो, कदाचित तो एक नवीन प्रवासाची सुरुवात असतो. आपण रोज झोपतो आणि दुसऱ्या दिवशी उठतो, तसं कदाचित मृत्यू म्हणजे एका मोठ्या झोपेसारखं असू शकतं. मित्रांनो, आपण शरीर आहोत का, की शरीरात राहणारी ऊर्जा आहोत? थोडा विचार करा. शरीर बदलत राहतं, लहानपण, तरुणपण, म्हातारपण. पण आतला मी बदलतो का? तो मी तोच आत्मा असू शकतो. असं म्हणतात, शरीर हे फक्त कपड्यासारखं आहे आणि आत्मा म्हणजे खरा आपण. जेव्हा शरीर थकून जातं तेव्हा आत्मा तो कपडा बदलतो. मृत्यूच्या क्षणी अनेक लोकांनी सांगितलं आहे की त्यांना एक वेगळी शांतता जाणवली. काहींना प्रकाश दिसला तर काहींना असं वाटलं की ते शरीराच्या बाहेर आले आहेत. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण अशा हजारो कथा आहेत आणि जर हे खरं असेल तर कदाचित मृत्यू इतका भयानक नाही. मित्रांनो, मला वाटतं सगळ्यात जास्त भीती मृत्यूची नसते. सगळ्यात जास्त भीती असते आपल्या माणसांना सोडण्याची. आई वडील, मुलं, जवळचे लोक. आपण विचार करतो त्यांचं काय होईल, पण कदाचित आत्म्याचं नातं कधी संपत नाही. शरीर दूर जातं, पण प्रेम, ऊर्जा, आठवणी या कायम राहतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण या जगात काहीच घेऊन आलो नाही आणि काहीच घेऊन जाणार नाही. पण एक गोष्ट नक्की जाते, आपले कर्म, आपले विचार, आपण दिलेलं प्रेम. कदाचित आत्म्याची पुढची यात्रा यावरच ठरते. जर आपण आयुष्यभर राग, द्वेष, वाईट विचार यात जगलो तर आत्मा जड होईल. पण जर आपण प्रेम दिलं, लोकांना मदत केली, मन स्वच्छ ठेवलं तर आत्मा हलका होईल. मित्रांनो, कधी विचार केला आहे का, आपण इथे का आलो आहोत? फक्त पैसे कमवायला, फक्त नाव कमवायला, की काहीतरी शिकायला? कदाचित जीवन एक शाळा आहे आणि मृत्यू पुढच्या वर्गामध्ये जाणं आहे. मित्रांनो, जर उद्या आपल्याला जावं लागलं तर आज आपण कसं जगणार? राग ठेवून की प्रेम देऊन? तक्रार करत की कृतज्ञ राहून? जीवन खूप छोटं आहे, पण आत्म्याचा प्रवास कदाचित खूप मोठा आहे. मित्रांनो, मृत्यूची भीती कमी करण्याचा एकच मार्ग आहे, जीवन पूर्णपणे जगणं. मनापासून प्रेम करा, आई-वडिलांना वेळ द्या, मित्रांना सांभाळा, लोकांना मदत करा. कारण शेवटी लोकांना आठवणार नाही तुमच्याकडे किती पैसा होता, लोकांना आठवेल तुम्ही त्यांना कसं फील करून दिलं. मित्रांनो, जर आत्मा खरोखर अमर असेल तर मृत्यू फक्त एक दरवाजा आहे, एका जगातून दुसऱ्या जगात जाण्याचा. आणि कदाचित त्या दरवाजाच्या पलीकडे शांतता असेल, प्रकाश असेल आणि एक वेगळी सुंदर सुरुवात असेल. मित्रांनो, मृत्यूनंतर काय होतं
याचं उत्तर कदाचित आजही कोणाकडे नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, आज आपण जिवंत आहोत. आज आपण चांगलं करू शकतो. म्हणून आजचा दिवस पूर्ण मनाने जगा. आजचा दिवस पूर्ण मनाने जगा, कारण जीवन सुंदर आहे आणि आत्म्याचा प्रवास अनंत आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.